नमस्कार मित्रांनो, जय श्री श्याम. तुम्हालाही आयुष्यात पैसा, यश, समृद्धी आणि स्थैर्य हवं आहे का? खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल, पैसे येतात पण टिकत नसतील, किंवा 2025 हे वर्ष तुमच्यासाठी बदलाचं वर्ष असावं असं वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहाच. कारण आज आपण जाणून घेणार आहोत 30 डिसेंबर तांदूळ उपाय, खाटू श्यामबाबांची कृपा मिळवण्याचा भक्तिमार्ग. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉनला दाबा, कारण इथे तुम्हाला मिळतात भक्ती, सकारात्मक विचार आणि जीवन बदलणारी प्रेरणा. खाटू श्यामबाबा कलियुगातील देव. खाटू श्यामबाबा म्हणजे फक्त देव नाहीत, तर ते आहेत श्रद्धा, त्याग आणि विश्वासाचं जिवंत प्रतीक. महाभारतातील बर्बरीक आणि ज्यांनी श्रीकृष्णाला दिलेल्या वचनामुळे आपलं सर्वस्व अर्पण केलं, आज तेच बर्बरीक खाटू श्यामबाबा म्हणून ओळखले जातात. असं म्हटलं जातं की कलियुगात जो कोणी मनापासून जय श्री श्याम म्हणतो, बाबा त्यांचा हात कधीच सोडत नाहीत. 30 डिसेंबर हा खास आहे, कारण ह्या दिवशी 30 डिसेंबर म्हणजेच हा जुन्या वर्षाचा शेवटचा, नवीन वर्षाची तयारी आणि संकल्प आणि आत्मपरीक्षणाचा दिवस. ह्या दिवशी केलेली प्रार्थना मनावर खोल परिणाम करते, म्हणूनच अनेक भक्त ह्या दिवशी प्रार्थना करतात. 30 डिसेंबर हा विशेष उपाय, दान आणि प्रार्थना करतात. चला तर आपण जाणून घेऊया. तांदूळ समृद्धीचं प्रतीक. आपल्या भारतीय संस्कृतीत तांदूळ म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक, अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद, समृद्धी आणि भरभराट. कोणतंही शुभ कार्य तांदळाशिवाय अपूर्ण मानलं जात नाही. म्हणूनच खाटू श्यामबाबांच्या भक्तीत तांदळाचा विशेष महत्त्व आहे. 30 डिसेंबर तांदूळ उपाय करूया. हा उपाय श्रद्धा आणि सकारात्मकतेसाठी आहे. हा कोणताही चमत्कार नाही. मेहनतीशिवाय काही शक्य नाही. उपाय कसा करायचा हे जाणून घेऊया. 30 डिसेंबर रोजी सकाळी लवकर उठा आणि स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. खाटू श्यामबाबांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. एका छोट्या भांड्यात मूठभर स्वच्छ तांदूळ घ्या. बाबासमोर बसून डोळे बंद करा. मन शांत करा. आपल्या आर्थिक अडचणी, स्वप्न, ध्येय डोळ्यासमोर आणा आणि जय श्री श्याम ह्या मंत्र 21 वेळा म्हणा. तांदळावर हात ठेवून मनात प्रार्थना करा. बाबा, मला योग्य मार्ग दाखवा, मेहनत करण्याची ताकद द्या, चुकीच्या सवयीपासून दूर ठेवा आणि हे तांदूळ नंतर गरिबांना किंवा मंदिरात किंवा पक्ष्यांना दान करा. करोडपती बनसाल, पण याचा खरा अर्थ असा आहे की करोडपती बनणं म्हणजेच फक्त पैशाचा ढीग नाही, तर खरा करोडपती तोच असतो जो विचाराने श्रीमंत असतो, वेळेची किंमत ओळखतो आणि मेहनत करायला घाबरत नाही, प्रामाणिक मार्गाने पैसा कमवतो, खर्चावर नियंत्रण ठेवतो, तोच खरा श्रीमंत असतो. हा उपाय कसा करायचा हे आपण बघूया. तुमची मानसिकता बदलतो आणि आत्मविश्वास वाढवतो. योग्य निर्णय घेण्यास मदत करतो. उपायासोबतच करायलाच हव्यात अशा गोष्टी. फक्त उपाय करूनच बसून राहणं योग्य नाही मित्रांनो. जर बाबाची कृपा हवी असेल तर रोज मेहनत करा, अभ्यास करा, व्यवसाय प्रामाणिकपणे करा, आळस, व्यसन आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा, पैशाचं योग्य नियोजन शिका, देवावर विश्वास ठेवा, पण कर्म सोडू नका, कारण बाबा त्याच्यावरच कृपा करतात. जो स्वतःसाठी प्रयत्न करतो तोच खरा करोडपती असतो. भक्तांचे अनुभव आलेले आहेत. अनेक भक्त सांगतात की आमचं मन शांत झालं, निर्णय घेण्याची ताकद मिळाली, कामात स्थैर्य आलं, निसर्गात येण्याची ताकद मिळाली
अडचणी कमी वाटू लागल्या. हे अनुभव प्रत्येकासाठी वेगळे असू शकतात, पण श्रद्धा मनाला बळ देते आणि तेच बळ यशाचं पहिलं पाऊल असतं. 30 डिसेंबर हा तांदूळ उपाय हा खाटू श्याम बाबावर आपली श्रद्धा व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. जर श्रद्धा, मेहनत, शिस्त हे तिन्ही एकत्र आले तर आयुष्यात बदल नक्कीच होतो. मनापासून एकच म्हणेन, जय श्री श्याम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत, मित्रापर्यंत शेअर करा. जय श्री श्याम.